आज संडे स्पेशल शिंपल्यांची कढी बनवूया। त्यासाठी इथे मी शिंपले आणलेले आहेत। बघू शकता किती मोठे मोठे मस्त शिंपले आहेत। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका टोपात घ्यायचे आहेत। बघू शकता इथे टोपात मी पाणी घेतले आणि त्यात शिंपले ठेवले आहेत आणि आता ते आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे। बघू शकता कशा प्रकारे आपण कट करत आहोत। ते शिंपले स्वच्छ धुवून घेऊन कट करायचे आहेत, कारण का त्याच्यामध्ये खूप माती असते। त्यामुळे आपल्याला शिंपले स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावे लागतात। एक 2-3 वेळेला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि मग ते टोपात पाण्यामध्ये ठेवायचे आणि कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सगळे शिंपले कट करून घेणार आहोत। बघू शकता आपले शिंपले कट करून झालेले आहेत। स्वच्छ धुवून कट करून घेतल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये मातीची कणकण जी असते ती लागत नाही। आता आपण बटाटा कापून घेणार आहोत। बटाटा सालीसकट घ्यायचा आहे इथे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। अगदी लहान तुकडे नाही करायचे। त्यानंतर आपण फोडणीसाठी कांदा चिरून घेणार आहोत। इथे मी 2 कांदे वापरलेले आहेत आणि ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। आपण शिंपल्यांच्या कढीमध्ये टोमॅटोचा वापर नाही करत। इथे मी कोकम वापरणार आहे। मालवणी पद्धतीमध्ये आपण शिंपल्यांची कढी बनवत आहोत। आता इथे फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते आपण बघू शकता। आता आपण फोडणीची तयारी करूया। एका टोपामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे। त्यानंतर फोडणीमध्ये मी ते अद्रक लसूण बारीक किसून घेतलं होतं ते फोडणीत टाकलेलं आहे। इथे मी जास्त नाही घेतली अद्रक लसूणची पेस्ट, कारण वाटणामध्ये ऑलरेडी असतं अद्रक लसूण। त्यानंतर फोडणीला मी इथे कढीपत्ता टाकला आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली। त्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तो इथे फोडणीला घातलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला लाईट गोल्डन कलर त्याला आलेला पाहिजे, तोवर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा चांगला परतून होत आहे आपला। त्यानंतर आपण इथे मसाले आपले टाकून घेणार आहोत। कांदा गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला। आता इथे पाऊण चमचा मी हळद घातलेली आहे। 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। फिश करी किंवा शिंपले मच्छीचं आलं की आपल्याला थोडंसं तिखट झणझणीतच हवं असतं, म्हणून तिखट जरा जास्त घालायचं। त्यानंतर इथे आपण कापून घेतलेले बटाटे आहेत ते टाकलेले आहेत। बटाटे सालीसकटच घ्या, साल काढू नका त्याची। का अशा प्रकारे बटाटे आपण टाकले कढीमध्ये की त्याला चव येते। छान परतून घ्यायचे आहेत बटाटे मसाल्यामध्ये। मीठ टाकलेलं आहे इथे मी थोडं मीठ टाकलेलं आहे, कारण आमच्या वाटणामध्ये मीठ ऑलरेडी असतं। मीठ टाकून झाल्यानंतर आपण इथे थोडं गरम पाणी टाकायचं आहे आणि बटाटे जे आहेत ते आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत, कारण का शिंपले आहेत ते पटकन शिजून होतात। मग नंतर बटाटे त्यामध्ये टाकले की कच्चे होतील, त्यामुळे बटाटे आपण पहिला शिजवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये शिंपले ॲड करायचे आहेत। बटाटे आता थोडेसे शिजून झालेले आहेत। आता इथे मी शिंपले ॲड करत आहे। शिंपले टाकून घ्यायचे आहेत। आता इथे आपण चमच्याचा वापर करायचा नाही। अशा प्रकारे आपण शिंपले पाण्यामध्ये आणि मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेणार आहोत। टोप हलवायचा आहे आपल्याला, कपड्यांचा वापर करायचा आहे आणि टोप पकडायचा आहे, चमचा वापरायचा नाही। आता शिजायला ठेवायचा आहे आपल्याला। आता इथे मी वाटण घेत आहे, ते पाण्यामध्ये भिजत ठेवते आहे। पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वाटण चांगलं। वाटणाची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे। 15 ते 20 दिवस टिकणारं वाटण, त्याची रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे। आता हे वाटण मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे।
बघू शकता आपली शिंपल्याची करी तयार होत आहे, चांगले शिजून झाले आहेत. इथे मी आता कोकम टाकलेले आहेत. कोकम नंतरच टाकायचे आहेत, कारण का आधी टाकले तर खूपच आंबट अशी कढी होईल. त्यानंतर मी इथे वाटण टाकलेलं आहे, जे आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. आता परत एक उकळी येऊ द्यायची आहे. आपले शिंपले चांगले शिजून झालेले आहेत. आपण आता वाटण टाकलं आहे म्हणून एक उकळी यायला द्यायची आहे. बस आपली शिंपल्यांची कढी तयार होणारच आहे थोड्या वेळात. बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि आपली शिंपल्याची कढी तयार झालेली आहे. मस्तपैकी शिंपल्यांची कढी भातासोबत चपातीसोबत छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व केलेली आहे शिंपल्यांची कढी राईस आणि चपातीसोबत, आणि थोडासा चटपटीत असा कांदा घेतलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.